आणि मराठ्यांनी भारतीय उपखंडात जेथे जेथे गेले तिथे तिथे फक्त विजयाचाच गुलाल उधळला आणि आता त्याची जागा आपल्या शिस्त, स्वच्छता आणि संयमी अशा लाखोंच्या मूक आणि निशस्त्र मोर्चांनी घेतली आहे. मित्रांनो, सांगायचा उद्देश एवढाच, निकाल तोच लागेल जो पूर्वी लागला होता. हमारे अंदाज बदले हैं तेव्हा नाही. परकीयांच्या आक्रमणाने जो भारत आणि महाराष्ट्र विखुरला गेला होता त्यांना एकत्र आणण्याचं काम मराठ्यांनी केलं. मराठे या देशाच्या कागदाच्या तुकड्याचेही नुकसान करणार नाही, पण या देशाच्या कागदाचे नुकसान करणार नसूनही जर मराठ्यांना बदनाम करत असाल तर खबरदार. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, तर मग आमच्या मानवाधिकारांचं काय? आमच्या पिढ्यानपिढ्यांची राख रांगोळी का करताय? कसं शिकायचं? आम्ही शिकून काय करायचं? कसं जगायचं सांगा. वर्तमान उद्ध्वस्त झालंय. नोकरी, शिक्षण, राजकारण यामधल्या आरक्षणातून इतरांना सतत जागे उतरण्याची संधी मिळाली आहे, पण मराठ्यांनी याच्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. आणि मराठे आता नेहमीचे दुसऱ्यांच्या न्यायासाठी लढले, स्वतःच्या न्यायासाठी लढायला गेले तर इतरांच्या पोटात दुखताय का? अरे जरा लाज वाटू द्या. आम्हाला आरक्षण नाही तरी आम्ही शांत, आम्हाला सरकारी नोकरी नाही तरी आम्ही शांत, आमच्यावर अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल तरीही आम्ही शांत, आमचा शेतकरी रोज मरतोय तरीही आम्ही शांत. सांगा का? का? अहो, कुणी हे समजून घ्यायलाच तयार नाही की एकूण लोकसंख्येच्या 35 ते 40% असणारा मराठा समाज एवढ्या लाखोंचे मोर्चे का काढतोय? अरे उत्तर हवंच असेल तर त्या कोपर्डीमध्ये अत्याचार झालेल्या माझ्या बहिणीच्या कुटुंबियांना विचारा. आम्हाला हवंय आरक्षण. आरक्षणाअभावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबर न लागल्यामुळे BA BSc ला ऍडमिशन घ्यावं लागलेल्या माझ्या बहिणी भावांना विचारा. आम्हाला हवे मराठा आरक्षण. अॅट्रॉसिटीचे निरर्थक खोटे गुन्हे दाखल झाले ते विचारा आमच्या पीडित बांधवांना. आम्हाला हवे कायद्यात सुधार. आमच्या भारतासारख्या कृषीप्रधान देशात आमचा बळीराजा रोज मरतोय हो का? ते विचारा आमच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना. का? एवढं असूनही जर तुम्हाला वाटत असेल मराठा हा शांत आहे, मौन आहे म्हणून गाव समजू नका. म्हणून जर कोणी आमच्या जिजाऊंच्या भागिनीकडे वाकडं नसलं पाहत असाल, कोणी हरामखोर जर आमच्या बहिणींकडे वाकडं नसलं पाहत असाल तर त्या गिधाडांना म्हणा मराठ्यांचा इतिहास पुन्हा तपासून पहा. आम्ही त्याच शिवछत्रपतींची अवलादी आहोत ज्या छत्रपतींनी राजाच्या पाटलालाही चौकात चौरंगा केलाय, हातपाय कलम केलाय. त्याच छत्रपतींची अवलादी आहोत. आज मराठे जागी उतरतायत, उतरू द्या. बरं, मराठे मोर्चे काढतोय, काढू द्या. मराठे मोर्चे काढून शिस्तता दाखवतोय, दाखवू द्या. मराठे गाऱ्हाणं मांडतोय, मांडू द्या. पण आमच्या शांततेची योग्य दखल घ्या आणि त्याचे निर्णयात रूपांतर करा. मराठ्यांनी एक आवाज काढला तर दिल्लीत बसलेल्यांनी काठळ्या बसतील यात शंका नाही. नाहीतर हातात तुझ्या पूर्वजांची राख मराठा, दिल्लीच्या तख्तावरही तुझा दाग मराठा. हातात तुझ्या पूर्वजांची राख मराठा, दिल्लीच्या तख्तावरही तुझा दाग मराठा. फोडून नरकारीचं करत सांग मराठा, तू एकला नव्हे, एक मराठा लाख मराठा. अहो, साध्या कढईतून कचोरी काढण्यापूर्वी त्या
जमिनीची किंमत ठरलेली असेल ना मग आमच्या शेतकऱ्याच्या पिकाचा भाव का नाही? आम्ही आमच्या मेहनतीचा दर मागतोय. आम्ही आमच्या मेहनतीचं फळ मागतोय, भीक मागत नाहीये. स्वामीनाथन आयोग ही शेतकऱ्यांना संजीवनी बुटी आहे. शेतकऱ्यांना समजून घ्या आणि शासनाने याच्यावर निर्णय द्या. औरों के लिए जीते थे तो कोई गम न था, औरों के लिए जीते थे तो कोई गम न था. अरे खुद के बारे में थोड़ा सा जो सोच लिया सबके दिल में लग गया. जय मराठा.